नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील देहरे गावातून एक मोठी बातमी समोर येते। पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजे देहरे गावात अवैध देशी दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे। वारंवार तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्यानं अखेर गावातील महिलांनी एकत्र येत पेठ पोलीस निरीक्षकांना थेट निवेदन दिलंय। दारू विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। या निवेदनात म्हटलंय की दिंडोरी तालुक्यातील पेठ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे देहरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावात अवैधरित्या देशी दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे। याबाबत अनेकदा आपल्या पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आले, मात्र त्यावेळी काही काळ दारू विक्री बंद करून पुन्हा सुरू करण्यात आली। सदर अवैध देशी दारू विक्रीमुळे तरुण वर्ग त्याकडे जास्त प्रमाणात वळतोय। त्यामुळे जीविताला धोका असून त्यांचे संसारही उघड्यावर पडलेत। त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। अनेक कुटुंबात लहान मुले असून त्यांची हेळसांड होतीये। अवैध मद्य विक्री करणाऱ्यांना आम्ही सर्व महिला समज देण्यासाठी गेल्यानं अरे रवीची भाषा करतात। सदर आम्ही महिला गेलो असता अवैध दारू विक्री करणारे आम्हाला दमबाजी करतात। तुम्हाला जे करायचं आहे ते करा, कुणीही वाकडं करू शकत नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं। हे अवैध दारू विक्रेत्यांमुळे गावात अशांतता नांदत असून आपण अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी। परिसरात अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा आम्ही सर्व महिला लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला। माननीय पेठ पोलीस स्टेशन केदार साहेबांकडे ह्या सर्व महिला ज्याही आता आलेल्या आहेत का त्यांचं म्हणणं देहरे या गावच्या ज्या महिला आहेत तर आमच्या गावात जी अवैधरीतीने दारू विकली जाते आणि त्या दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई पण झाली पाहिजे आणि दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि याच्या पुढं गावात कुणीही दारू विकणार नाही असं पोलीस पाटलाकडून हमीपत्रसुद्धा घेतलं पाहिजे, जेणेकरून एक नवीन पोलीस स्टेशनने नेम लागू केला पाहिजे का ज्या गावात दारू विकली जाईल त्या पोलीस पाटलाला मानधन बंद पाहिजे, सरपंचांचं मानधन बंद पाहिजे। असं काहीतरी जेव्हा नेम लागू होते तेव्हा ते जबाबदार व्यक्ती काहीतरी खरोखर आपली जबाबदारी पार पाडते। तर ह्या महिलांची जी अडचण आहे ती खरोखर चिंताजनक आहे का व्यसनाधीन झालेली व्यक्ती परपंचाचा विचार न करता, मुलांचा विचार न करता ह्या सर्व गोष्टी आणि त्यांचा परपंच उद्ध्वस्त ह्या दारूमुळं होतं। तर त्यांची विनंती आहे की दारूबंदी गावात झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळेल तेव्हाच आम्ही इथून उठणार असं कारण की आमचं नवरा ना दारू पिऊन समजा घरात म्हणजे आपत्ती पिकत आहे ना तर ते दोनच आम्ही सांगायला गेलो तर काय सांगत आमची पोरा कशी आमच्या बंद शेतात तुमची पोरा नाही का बंद आमची पोरा शाळेला जात्यात तिकडे काय करत आहेत आम्ही पाहतोय का नाही ना पुढे हे समजा भटकली म्हणजे मग आम्ही का त्याला नजर लावू। प्रत्येक व्यक्तीचे किंवा प्रत्येक महिलाचं कुटुंब सुखी व्हावा हीच तिची अपेक्षा। 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी धर्मराज चौधरी, पेठ।